तर पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। मोठ्या चष्मेवाल्यांच्या बाबत मला बोलायचं नाही, सुरेश धस यांनी आता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलेला आहे। आका म्हणणारे धनंजय मुंडेंची बरोबरी करू शकत नाही, गुणरत्न सदावर्ते यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केलेली होती आणि त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी जी टीका केली होती त्याला आता सुरेश धस यांनी उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या चष्मेवाल्यांच्या बाबत मला बोलायचं नाही असं आता सुरेश धस यांनी म्हणत गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सुरेश धस यांनी आता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधलेला आहे आणि याच संदर्भात अधिकची चर्चा करण्यासाठी स्वतः वकील गुणरत्न सदावर्ते आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। गुणरत्नजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। आज जे भाषण झालं त्या भाषणाच्या माध्यमातून सुरेश धस यांनी तुमच्यावर निशाणा साधलाय। मोठ्या चष्मेवाल्यांच्या बाबत मला बोलायचं नाही असं प्रत्युत्तर त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय। सांगायचं तात्पर्य, धस ची काय हिम्मत आहे माझ्यावर बोलायला। धस तर शिक्षण काय कायद्यातली डॉक्टरेट आहे की समाजशास्त्रातली डायरेक्ट डॉक्टरेट आहे की राज्यशास्त्रातली डॉक्टरेट आहे, त्याच्यामुळं धसला माझ्यावर बोलण्यासारखं काही नाही। व्यक्तिगत एक पत्नी, एक सत्यता आणि बुद्ध, महावीर आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 100% पवित्र आयुष्य जगणारा विचारांचा माणूस आहे मी एक आहे, मी दोन वाला नाही आहे। त्याच्यामुळं मला धसची बोलायची हिम्मत नाही आहे, मला धसची बोलायची हिम्मत नाही है। डंके की चोट पे बोलता हूँ, त्याचं नाव घेऊन बोलतो, त्याला चष्मा म्हणून बोलावं लागतंय क्योंकि वो सच्चाई से डरता है और मैं सच्चाई बोलता हूँ, डंके की चोट पे बोलता हूँ। बरं, पुढे मनोज जरांगेंच्या विधानाकडे वळूयात। मनोज जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असं म्हणत भर सभेत थेट जाहीरपणे इशारा दिला होता। त्यानंतर तुम्ही माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देखील दिली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बघा, मनोज जरांगेच्या बापाच्या घरचे रस्ते नाहीत। बरं, या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे। या देशामध्ये जे आहे मुघली राज्य नाही आहे। हा देश इस्लामिक देश नाही आहे। बरं, इस्लामिक देशामध्ये तशा प्रकारची तरतूद आहे की लोकांना फाशी द्या, शिक्षा द्या, ही जी आहे ती म्हणजे याच्यावर आणून द्या, कुठे सार्वजनिक ठिकाणी। या देशात निर्णय प्रक्रिया आहे, या देशात न्याय प्रक्रिया आहे, या देशामध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी सुनिश्चित आहेत। असं असताना मला आज एका गोष्टीची क्यू येते की आपण कायद्यापेक्षा मोठे आहोत असं समजणारा तो जरंग्या, त्याला मला सांगायचं शेत जमिनीतून सुद्धा रस्ता द्यावा लागतो, हीच या लोकशाहीची पहिली व्याख्या आहे। आणि कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही ही लोकशाहीतली दुसरी व्याख्या आहे। पाटील की ही घरापुरती नावापुरती आहे, ती आता लोकशाहीमध्ये जे आहे तिला वेगळं स्थान नाही, ही लोकशाहीतली तिसरी व्याख्या आहे। आणि हा देश संविधानावर चालतो, हे सगळ्यांचा सारांश आहे। त्याच्यामुळं मला हे सांगायचं आहे की कोणत्याही परिस्थितीत हे अशा प्रकारे जुलूम करू शकत नाहीत, कारण इथं हिंदू राष्ट्र भारत हमारा मानणारे सगळे आहेत आणि अशा प्रकारे अन्यायकारी भूमिका घेण्याची कोणातही दम नाही। फक्त ते बोलकेत राघो जसा मिट्टू पप्पी दे म्हणल्याच्या नंतर राघो जसा बोलतोय ना, ते बोलके राघो आहेत आणि पोट भरे राघो आहेत, कोणी राजकारणात मंत्री मिळो राघो आहेत। परंतु हे सगळं करताना ते या महाराष्ट्राची एक संस्कृती खराब करायला निघालेत। या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक सुनिश्चित होतं, एखाद्याच्या मृत्यूवर कोणी जे आहे टाळूवरलं लोणी खाऊ नये, परंतु या महाराष्ट्रामध्ये आता नव्याने ही माणसं अशा प्रकारचा काळोकुट्ट विचार घेऊन निघालेत ज्याच्यामध्ये मृत्यू पश्चात मला मंत्री होता येते का, मी 4दा निवडून आलो, मला मंत्री होता येते का, मी 4दा निवडून आलो, अशा मंत्रीपदाचे भुकेले आहेत आणि त्याच्यातून हे सगळं चाललेलं आहे। त्याच्यामुळे माझ्या वंजारी भावांना तुम्ही हिनवू शकत नाही।
अगदी गुणरत्नजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी जातीचं राजकारण होतंय असा आरोप देखील सातत्यानं केला जातोय. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या प्रकरणी आवाज उठवलेला आहे. त्यांनी बिंदू नामावलीचा संदर्भ देत त्या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये विधान केलं की एकाच जातीची लोक बीडच्या प्रशासनामध्ये जास्त आढळत आहेत. आणि त्यानंतर तुम्ही म्हटलं होतं की त्या संविधान पदावर नाहीये. तुम्ही त्यांच्यावर टीका देखील केली होती. अंजली दमानिया यांना तुमचं काय प्रत्युत्तर असेल? अंजली दमानिया ह्या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आहेत. बरं. सामाजिक कार्यकर्ते दलित पॅन्थरचे असतात, सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन चळवळीचे असतात, सामाजिक कार्यकर्ते स्त्री मुक्ती म्हणजे ज्याला म्हणतो आपण की स्त्री सक्षमीकरण करण्यासाठीचे असतात. अंजली दमानियांनी मला कोणत्याही कधीही अशा प्रकारचं कार्य केलेलं जे की मागासवर्गीयांवरील अत्याचार असोत की सार्वजनिक दृष्ट्या जसं आम्ही गोविंदभाई श्राफांसोबत काम करायचो, पाणी प्रश्नावर काम करायचो, वृक्ष लागवडीवर काम करायचो, लोकशिक्षणावर काम करायचो, राष्ट्रीयकरणावर कामगारांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे त्याच्यावर आम्ही काम करतो. असं काम त्यांनी कोणतंही केलेलं नाही. त्या जे आहेत स्पोक्सपर्सन सारखं बोलतात आणि त्या बोलत असताना त्यांनी एका दोन गोष्टीला महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने बिंदू नामावली निश्चित केलेली आहे. त्यांचा काय अभ्यास आहे ते कधी दिसून आलेला नाही किंवा त्यांच्या अभ्यासाकडे जाण्याची गरज नाही, कारण त्यांच्या बोलण्याला मला काही किंमत द्यायची गरज नाही, कारण त्यांचं बोलणं आजही सांगतो त्यांच्या बोलण्याला नो व्हॅल्यू नो व्हॅल्यू नो व्हॅल्यू. त्या ज्या प्रकारे क्रिटिसाइज करत निघालेल्या आहेत आमच्या वंजारी समाजाला टिप्पणी करत, त्यांना मला सांगायचंय की बिंदू नामावलीशिवाय कोणत्याही पगार डिस्बर्समेंट होत नसतात, कोणतीही भरती केली जात नसते आणि अधिकतर शासनाच्या भरती ह्या लोकसेवा आयोगामार्फत होत असतात आणि लोकसेवा आयोग जिल्ह्याच्या आधारावर जी बिंदू नामावली म्हणजे जात वर्गीकरण नक्की करत नसते, तर एकूण त्या जागा ज्या रिक्त आहेत त्या रिक्त जागांच्या आधारावर करत असते. त्याच्यामुळं सर्वोच्च न्यायालय असेल, भारतीय संविधानातील आरक्षणाच्या तरतुदी असतील, याच्यावर त्यांनी कधी आपलं डोकं लावून कधी बोलले आहेत असं मला दिसत नाही. त्याच्यामुळं मला एक असं वाटतं की उबड्या घागरीवर ज्या प्रकारे पाणी टाकलं जाते तसं त्यांचं बोलणं उबड्या घागरीवरलं पाणी आहे. कधीच त्यांच्या बोलण्याला कोणती किंमत व्हॅल्यू किंवा घागर भरेल वैचारिकदृष्ट्या असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे त्या कधी नव्हे प्रकाश झोकात येऊन वंजारी समाजाला कुठेतरी नावबोटं ठेवायचं आणि मराठांकडून काही सहानुभूती मिळते का त्याच्यातून आपलं काहीतरी म्हणजे आपल्याला खरोखर कुणीतरी आपलं नाव घेऊन बोलून ओळख निर्माण होईल का, ओळख निर्माण करण्याची केवलवाणी प्रयत्न आहे त्यांचा. गुणरत्नजी, एकंदरीत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता वातावरण पेटल्याचं पाहायला मिळत आहे. मोर्चे देखील निघत आहेत, मागणी देखील केली जाते मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मागणी केली जाते. आणि आता एकंदरीत तुम्ही पाहताय 3 मोर्चे या सगळ्या प्रकरणामध्ये निघालेले आहेत. आज पुण्यामध्ये मोर्चा झाला. तुम्हाला काय वाटतं, बीडच्या संपूर्ण हत्या प्रकरणाचं कुठेतरी राजकारण केलं जातंय का? मला सांगा, आजच्या मोर्चामध्ये फाशी द्या असे बोर्ड, मला सांगा मोर्चांमध्ये फाशीची तरतूद आणि मोर्चामध्ये फाशीचे निकाल लागणार आहेत का? नाही, त्या बोर्डांमुळे मागणी केली, फाशी देऊ शकता का? त्यांनी मागणी केलेली आहे आरोपींना फाशीची शिक्षा. मागणी होऊ शकते का फाशीची? मला लोकशाहीच्या चॅनलच्या माध्यमातून लोकशाहीच्या पाळामुळाच्या आधारावर बोलतो की अशा प्रकारची म्हणजे चौकशीच्या आधी फाशी द्या अशी कसं काय होऊ शकत? आणि ते बोर्ड लावून आणि मग त्याचा अर्थ इन्फ्लुएन्स टू द स्टेट म्हणजे राज्य सरकारला आपण मजबूर करून याला अटक करा त्याला अटक करा, हे चालू शकते का कायदेशीर दृष्ट्या? याला फाशी द्या त्याला फाशी द्या आणि दिलीच पाहिजे असं चालू शकतंय का? आणि मला सांगा त्या मोर्चांमध्ये कुणाला तरी न्याय मिळण्यापेक्षा आमच्या वंजारी समाजाचे लोकप्रिय असे सन्माननीय धनंजय मुंडे यांची जे आहे मंत्रीपद ते जास्त मला वाटतंय की त्यांच्या बुडाला की नाही गरमी झाल्यासारखं आहे काही लोकांच्या. आणि त्या फ्रस्ट्रेशन पोटी त्यांना असं वाटतं की कसंही करून मुंडे साहेबांचा राजीनामा व्हावा, कारण ते भटक्या विमुक्त जातीचे आहेत. एक म्हण आहे, या जे सो कॉल्ड लोक आहेत जे विरोध करत आहेत मोर्चामध्ये अग्रगणी आहेत राजकारणाखातर, मी सगळ्यांना म्हणत नाही पण राजकारणाखातर जे अग्रगणी आहेत त्यांना एका गोष्टीचं वैफल्य आलेलं असतंय की आम्ही भटक्या विमुक्ताच्या दारावर जावं.
म्हणजे आम्ही भटक्या विमुक्ताच्या मंत्र्यांकडे जाऊन आमची ही मागणी आहे हो, ही पूर्ण करा. हे वैफल्य आहे, हे जे आहे ना, ही चाकोरी आहे. आणि ह्या चाकोरीतून बरेच वेळेस मग ब्राह्मण म्हणून कोणाला टार्गेट केलं जात आहे, मग कुणाला भटका विमुक्त म्हणून टार्गेट केलं जात आहे, मग कुणाला माळी म्हणून कुणाला टार्गेट केलं जात आहे. ही अशी जी माणसं आहेत ना, ही पावशेरी पिऊन काम करणारी, ह्या सगळ्यांचे हे लक्षणं आहेत. आणि त्या लक्षणाची त्यांच्या डोक्यामध्ये बिंबलेली ही राजकीय बिमारी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, हे मोर्चे हे कमी जे आहेत एखाद्याला न्याय मिळण्यासाठी आहेत, आणि जास्त जे आहेत स्वतःचं चांग भलं करून घेण्यासाठी आहेत, स्वतःची बडेजाव करण्यासाठी आहेत. गुणरत्नजी, पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. सर्व पक्षांच्या वतीनं देखील ही मागणी करण्यात आली. अर्थातच वाल्मिक कराड हे या प्रकरणाचे मास्टर माइंड आहेत असा दावा देखील केला जातो. आणि त्यानंतर वाल्मिक कराड कुणाच्या जवळचे आहेत, तर ते धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत असा दावा देखील केला जातोय. तर धनंजय मुंडे यांनी जबाबदारी स्वीकारून चौकशी पूर्ण होईपर्यंत, या घटनेच्या संदर्भात चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली जाते. तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा की नाही? नैतिकतेचे धडे फक्त भटक्या विमुक्तांसाठीच आहेत का रे बाबा? नैतिकतेचे धडे हे केवळ माळी समाजासाठीच आहेत का रे बाबा? नैतिकतेचे धडे हे फक्त मागासवर्गीय, आणि नैतिकतेचे धडे केवळ ब्राह्मण, आणि नैतिकतेचे धडे केवळ आदिवासी भावांसाठीच आहेत का रे बाबा? गुणरत्नजी, याला तुम्हाला एक संदर्भ देतो. जयंत पाटलांचं विधान आहे की देशमुखांनी राजीनामा दिला होता नैतिक जबाबदारी स्वीकारून. विलासराव देशमुखांच्या राजीनाम्याचा नाही, राजीनामा देशमुखांचा राजीनामा नंतरची गोष्ट आहे. त्यांच्या पोरानं जाऊन शूटिंग केलेली. परंतु एका कष्टकरी कुटुंबावर कशा प्रकारे पोलीस स्थानकात सानंदाच्या माध्यमातून दबाव आणण्यात आला होता, त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने कशा प्रकारे दंड ठोठावला. विदर्भातली केस होती, त्यावेळेस विलासराव देशमुखनी राजीनामा दिला होता का? मला सांगा. ह्या केसमध्ये माननीय धनंजय मुंडे साहेब असतील, या केसमध्ये अशा कोणत्या पद्धतीने कोणते पुरावे देण्यात आलेत? कोणतेच पुरावे नाहीत. अरे मला सांगा, ज्या वेळेस एक डॉक्टर असतात, डॉक्टरकडे जात पाहिली जात नसते, रुग्ण आलेला पाहिला जातो. अरे ज्यावेळेस वकील असतो त्यावेळेस जात पाहिली जात नसते, तो आणि काय गुन्हेगारी केली त्यापेक्षा तो माझा आशिलय पाहिला जातो. अरे पुढारी आणि मंत्री हे लोकसेवक असतात, त्यांना हे पाहता येत नसतं की कोण आहे. सगळ्याच प्रकारचे लोक आपापल्या अडचणीचा निपटारा करण्यासाठी, काहीतरी मार्ग काढण्यासाठी, काही कारणांसाठी येत असतात. याचा अर्थ ते गुन्हेगार ठरत नसतात. आणि राहिला प्रश्न जे आहे आपण वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीमध्ये, वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीत फक्त गुन्हा नोंद झालेला जे आहे, जो गुन्हा खंडणीच्या बाबतीत आहे त्याच्यातही कोणताच सबळ पुरावा नाही असं आमचं मत आहे. कारण केवळ FIR होणे याला पूर्ण आरोप मानता येणार नाहीत. चार्ज सुद्धा फ्रेम झालेले नाहीत, कोणत्याच प्रकारे चार्जशीट गेलेली नाही. वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांचं व्यक्तिगत आयुष्य एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून तुम्ही पत्रकारांनी त्यांना अरेकारे बोलावं, जस्ट बिकॉज त्यांना कोणी हीच भाषा तुम्ही संजय राऊतच्या बाबतीत का अरेकारे बोलत नाहीत? एकेरिका वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीत बोललं जाते. संजय राऊत सुद्धा एका मोठ्या प्रकरणामध्ये जेलमध्ये होते, त्यावेळेस का बोललं गेलं नाही? अर्थातच सांगायचं तात्पर्य, ज्या प्रकारे टार्गेट केलं चाललंय हे ठरवून टार्गेट केलं चाललंय. कारण एका भटक्या विमुक्त समाजातला माणूस एवढ्या वेळेस कसा मंत्री होऊ शकतो हे झालं नाही पाहिजे, अडचणीत आला पाहिजे. ह्या सगळ्या सदावर्तेजी, नेमका टार्गेट कोण करताय? केल्या चाललेल्या आहेत. टार्गेट कोण करताय? एक लक्षात घ्या की जे भुकेले आहेत, राजकीय भुकेले, ज्यांना स्वतःची पत वाढवता आली नाही. लक्षात घ्या, एखाद्या पारधी समाजाची माझी आई काही दिवसाच्या अगोदर आपल्याच सगळ्या चॅनलनी दाखवलं होतं, ती कशी विवळते हो. ही शेती आमची रे बाबा. त्या बाईंना म्हणते, एका मोठ्या कुटुंबातल्या लोक सांगतात की ती बाई एका आमदाराच्या कुटुंबातली आहे, ती म्हणते त्या बाईला ही माझी शेती, आम्ही कबाड कष्ट केलेली. अरे पारधी समाजात जन्माला येणं हे गुन्हा नाही रे बाबा. नो, हा तेवढाच मोठा अपराध आहे जेवढा ज्या अपराधासाठी तुम्ही फाशी द्या म्हणताय, हा सुद्धा तेवढाच मोठा अपराध आहे. अरे शेवटी दाद नाही, फिर्याद नाही, कुठेतरी आमच्यासारखी माणसं बोलल्याच्या नंतर गुन्हा दाखल झाला. सांगायचं तात्पर्य, ही जी स्वतःला
लिडरशिपच्या कॉम्पिटिशनमध्ये काही मराठा आमदार याच्यामध्ये प्रेशर आणून जे आहे अशा प्रकारचं जातीय ध्रुवीकरण आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटिकली मोटिवेटेड आहेत. त्यामुळं ह्या गोष्टी मला असं वाटतं की हे जे मोर्चांना प्रति मोर्चे बरं, जर माझ्या भटक्या विमुक्त समाजातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला अगर वंजारी असेल, बंजारा असेल, धनगर असेल, हटकर असेल, बौद्ध असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, ब्राह्मण असेल, कोणी मायनॉरिटी असो, कुणाला सुद्धा जर टार्गेट केलं गेलं तर मी सुद्धा आज जरंग्याला, आज धस्याला सगळ्यांना मी इशारा देतो की भगवान बाबाची शपथ महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही सुद्धा प्रतिमोर्चे काढू, परंतु आमच्या माणसांचा अपमान सहन करणार नाही. या देशामध्ये भारताचं संविधान आर्टिकल 21 जे आहे इज्जतीने जगण्याची मुभा देत आहे. धस आणि जरंग्या सारख्यांकडून अपमान करून घेण्याची मुभा देत नाही. बरं, सदावर्तेजी, देशमुखांचं जे हत्या प्रकरण आहे ते एकंदरीत गंभीर तितकंच आहे, संवेदनशील पण आहे. यांच्या हत्येच्या निषेधार्थ आता राज्यातील ग्रामपंचायती 9 जानेवारीला काम बंद आंदोलन करणार आहे. या संदर्भात नेमकं तुमचं मत काय आहे? एक लक्षात घ्या, ग्रामपंचायत त्याला ग्राम न्यायालय म्हणलेलं आहे. बरं, ते ज्या घटना दुरुस्तीच्या आधारे ग्रामपंचायतींना सर्वोच्च अधिकार देण्यात आलेले आहेत, आता ते कॉन्स्टिट्यूशनल ग्रामपंचायत आहेत. त्या स्टॅट्युटरी तर आहेत परंतु संविधानिक आहेत आणि संविधानिक संस्थेला कुणीतरी गावातली म्हणजे मसल पॉवरवाली मंडळी 10 सारखी मी पाटील मी हे ते म्हणून बंद करायला उत्तेजित करणे, बंद करणे हा अपराध नाही. तर जे जे सरपंच ग्रामपंचायतींना बंद करण्याच्या भानगडीत पडतील बरं, त्यांच्या विरुद्ध स्पष्टपणे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू आणि त्या सरपंचांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया अंमलात आणू. हे सगळ्यांनी निक्षून ऐकायचं, कान उघडून ऐकायचं. कान टाळा उघडण्यासाठी हे खडे बोल मी सुनवत आहे. जे कोणी हे सगळं करायला लावतात त्यांना हे डंके की छोट में मी सुनवत आहे. अगदी सदावर्तेजी, या सगळ्या प्रकरणावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली जाते. जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधलेला आहे. तर जितेंद्र आव्हाडांचं वाक्य होतं की गृहमंत्री झोपलेले आहेत का? काय उत्तर असेल? बघा, जितेंद्र बद्दल तर मला बोलायचंच नाही. जितेंद्रनं अगोदर माझी जी पारदी आई आहे ना बीडमधली, बरं, तिच्यावर बोलाव. जितेंद्रनं ना अगोदर भगवान बाबांचे जे ग्रंथ आहेत, भगवान बाबांचं जे जीवनचरित्र आहे ते जितेंद्रनं वाचावं. बरं, मला फुले शाहू आंबेडकर फक्त ओठावर आणून चालत नाही, जितेंद्रला सांगायचे. जितेंद्र ते की नाही कृतीत सुद्धा पाहिजे. जितेंद्र जी काही माणसं आहेत ना माझी वंजारी समाजाची, ती माणसं की नाही ती भेंडी बाजारवाली किंवा ती काही ते काय एरिया आहे ते कल्याणच्या बाजूला मुंब्रेवाली नाही है जितेंद्र. वो मुंब्रे वाले और भेंडी बाजार वालों के लिए बोलो जितेंद्र. वंजारी भाइयों के तरफ गलत नहीं बोलना, ये नहीं चाले, ये नहीं चाले जितेंद्र. तुम भी आमदार हो, हमारे वंजारी भाइयों के खिलाफ फुकट फालतू की बात नहीं करना. आणि राहिला प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा, बरं, त्यांना की नाही या विरोधक म्हणून हे टीका करत राहतील, त्या टीकांना काय अर्थ नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी CIDची चौकशी लावलेली आहे, CID स्पष्ट तपास करत आहे. आणि राहिला प्रश्न जे आपण यांचा वाल्मिक कराड साहेबांचा, तुम्हाला मी सांगतो वाल्मिक कराड साहेबांच्या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की पोलिसांना तपास करू द्यावा. जितेंद्रनी स्वतः तपास केलेल्या ज्या गोष्टी आहेत ना तसं तपास करता येत नाही जितेंद्र. अशा प्रकारे जर आपण करत बसलो ना तर त्याला म्हणतात काय म्हणतात खोप्पा पोलीस असा एक ब्रीद आहे, म्हणजे खोटा पोलीस सारखं. तसं करण्याचा अधिकार जितेंद्र कुणालाच नाही. आणि आपल्याकडे काही पुरावे असतील ना तर ते माध्यमांसोबत शेअर करायचे नसतात, ते यंत्रणेसोबत शेअर करायचे असतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पॅरामीटर्स लक्षात घेतले पाहिजे. आणि राहिला प्रश्न, काही वंजारी मुलांना जर टार्गेट केलं गेलं, जसं की वाल्मिक कराड साहेबांचं, तुम्ही व्यक्तिगत जाऊन विचारा, तुमच्या चॅनलच्या प्रतिनिधीला विचारा. 300 महिला कुटुंबांमधल्या मुलींचे लग्न लावून दिलेले. असा कुणीच माणूस नाही की ज्यांना ती व्यक्ती मदत करत नाही.
जोपर्यंत एखादा चार्ज फ्रेम होत नाही कोर्टामध्ये तोपर्यंत आपल्याला सकृतदर्शनी कोणाला ह्यांनी केलेच असं म्हणू शकत नाही आपण. त्याच्यामुळं जर अशा प्रकारे टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला तर क्रिमिनॉलॉजिस्ट असलेल्या ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील ह्या वाल्मिक कराड साहेबांची केस लढतील, डंके की चोट पे लढतील. आम्ही पाहू येणाऱ्या काळामध्ये काय भूमिका आहे, त्याच्यानंतर आम्ही आमची पुढची भूमिका. सदावर्तेजी, मगाशी तुम्ही तपासाचा उल्लेख केला. जी SIT स्थापन करण्यात आली त्या SIT वर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कारण SIT मध्ये जे पोलीस आहेत त्या पोलिसांचे काही सोबतचे फोटो वाल्मिक कराड यांच्या सोबतचे आहे. जितेंद्र आव्हाडांनी त्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट देखील केलेली आहे. तो फोटो देखील त्यांनी ट्विट केलेला आहे. मला एक सांगा, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे अनेक मिरवणुकांमध्ये असतात. बरं. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अनेक राजकीय सभांमध्ये असतात. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अनेक प्रकारचे निवेदनं स्वीकारत असतात. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लॉ अँड ऑर्डरचं काम पाहत असतात, शांतता समितीच्या बैठका घेत असतात. त्याच्यामुळं ह्या ना त्या कारणाने जे कोणी सामाजिक कार्य करत असेल ते पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे संबंध दिसतच असतात. याचा अर्थ जस्ट बिकॉज कोणी पोलीस अधिकारी म्हणजे आपल्या समाजाचे नाहीत म्हणून अमुक पोलीस अधिकारी आणून द्या. आता एका IPS अधिकारी खूप चांगले आहेत, मराठा समाजाचे आहेत, मला त्यांच्यावर टिप्पणी नाही करायची, पण अमुकच आणून द्या. अरे बाबांनो, न्यायाधीशाला जात नसते रे. अरे बाबांनो, पोलीस अधिकाऱ्याला जात नसते, वर्दी असते. ते ब्रीदामध्ये आहे की मी स्वच्छ तपास करेल, मी न्याय देईल, हे ब्रीदामध्ये आहे. न्यायाधीशांच्या ब्रीदामध्ये आहे, डॉक्टरच्या ब्रीदामध्ये आहे, शब्दामध्ये आहे की हो मी उपचार करेल आणि मी माझ्या मनात माझी सर्व कश्मी लावून मी उपचार करेल. त्याच्यामुळं ही छोट्या मनाची, छोट्या विचाराची काही लोक टीका करत असतात. त्या टीकेला मला असं वाटतं उत्तर देण्याची गरज नाही. बरं, सदावर्तेजी, ज्यावेळेस वाल्मिक कराडला यांना ज्यावेळेस कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यावेळेस त्यांच्या सरकारी जे वकील होते त्यांनी अचानक युक्तिवाद करण्यास नकार दिला आणि त्यानंतर विरोधकांच्या वतीनं असा सवाल उपस्थित करण्यात आला की सरकारी वकील देखील घाबरलेले आहेत. या संदर्भात काय प्रतिक्रिया असेल? कारण शिंदे नावाच्या वकिलांनी त्यांनी वैयक्तिक जरी कारण दिलेलं असलं तरी त्यांनी युक्तिवाद करण्यास नकार दिलेला होता. बघा, याच्या प्रकरणामध्ये ज्याला आपण कस्टडियल इंट्रॉगेशनच्या प्रकरणामध्ये अत्यंत नम्रपणे सांगतो, हे डिस्क्रिशन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आणि न्यायाधीशाचेच असतात. त्याच्यामध्ये युक्तिवादाला फार स्थान नसते. युक्तिवाद फक्त काही प्रश्न न्यायाधीशांनी विचारले तर ते उत्तर द्यायचे असतात. आरोपीच्या वकिलाला तर फार म्हणजे फक्त आरोपीला न्यायालयासमोर आणण्या अगोदर काही त्रास दिला का एवढ्या पुरतं मर्यादित आहे. दुसऱ्या बाजूला जे आहे म्हणजे जर एखाद्या प्रकरणामध्ये जर पोलिसांनी कस्टडी मागितली 15 दिवसापेक्षा जास्त तर न्यायाधीश महोदय विचारू शकतात सरकारला की तुमची म्हणणं काय पोलीस प्रॉसिक्युटरला. बघा, लक्षात ठेवा, ते गव्हर्नमेंट प्लीडर सुद्धा नाहीत, ते पोलीस प्रॉसिक्युटर आहेत, म्हणजे पोलिसांना सहकार्य करणारे आहेत. पोलीस त्याच्यात नंबर 1 आहेत. न्यायाधीश पोलिसांना विटनेस बॉक्समध्ये बोलवत असतात आणि त्यांना विचारत असतात आणि जे त्यांनी तपासासाठी जी टिप्पणी आणली असते त्या टिप्पणीच्या आधारे ती प्रक्रिया पुढे जात असते. त्याच्यामुळे उगाच दूधखोळं राजकारण करू नये, उगाच काहीतरी आव्हानाचा प्रयत्न करू नये, उगाच राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न करू नये, उगाच पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये. कारण हेच पोलीस जे आहेत सर्वांना संरक्षण देत असतात, हेच पोलीस जे आहेत सर्वांसाठी उभे असतात. मग ती विरोधातली बाजू असो की समर्थनातली बाजू. ठीक आहे गुणरत्नजी, तुमचे सगळे मुद्दे लक्षात आलेले आहेत. तुम्ही आम्हाला वेळ दिला, महत्त्वाची चर्चा एकंदरीत या घडामोडींच्या संदर्भात, या प्रकरणाच्या संदर्भात केलेली आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.